नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या अपडेट्समध्ये जीएमसी नागपूर रिक्रुटमेंट बाबत डिटेल बघू। तर महाराष्ट्र शासनामार्फत जो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे नागपूरला, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जीएमसी, तर या ठिकाणी 680 वेकन्सी दिसत आहेत आणि त्या फक्त 10वी पास जे विद्यार्थी आहेत, जे कॅन्डिडेट्स आहेत ते अर्ज या ठिकाणी करू शकतात। ॲप्लाय ऑनलाईन करायचं आहे आणि सॅलरी साधारण 15,000 ते 47,600 एवढी मिळणार आहे आणि अधिक यामध्ये इतर भत्ते असतात। क्वालिफिकेशन 10वी पास असल्यामुळे या ठिकाणी बऱ्यापैकी अर्ज येण्याची शक्यता आहे। 680 त्या ठिकाणी वॅकन्सीज आहेत। तर डिटेल नोटिफिकेशनकडे जाऊ, तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन लगेच मिळत जातील। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत जे शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी, तर त्याच्याबद्दल जाहिरात आहे 26 तारखेलाच आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये वर्ग 4 पदाची जी गट ड, आता ही कुठे कुठे आहे तर जिल्ह्यातील नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय संलग्नित रुग्णालयातील गट ड मधील रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन सीबीटी बेस्ड परीक्षा घेऊन त्यामध्ये यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत। तर नागपूर जिल्ह्यातील ही पदं आहेत, एकूण 680 या ठिकाणी दिसत आहेत। 15,000 बेसिक आणि 47,600 पर्यंत आहे, अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते जे शासनाचे असतात ते, म्हणजे साधारण 15,000च्या डबल साधारण तुम्हाला सुरुवातीला पगार मिळणार आहे। तर हे पूर्ण जाहिरात जीएमसी रिक्रुटमेंट जीएमसी नागपूर या वेबसाईटवर तुम्हाला मिळणारच आहे। बाकी डिटेल ही तुम्हाला परीक्षा दिनांक वगैरे मिळणार आहे। तर सर्वसाधारण अटी ज्या बघू किंवा क्वालिफिकेशन आपण 7 नंबर पेजला त्या ठिकाणी दिसत आहे ते बघू। बाकी शासकीय जी ॲड असते त्यामध्ये सगळ्या ज्या कागदपत्र असतात ती तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक असतात। पहिलं म्हणजे डोमेसाईल आणि इतर तुमची कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असणार आहे। इतर आरक्षण तुम्ही घेत असाल तर आरक्षणाबद्दल सगळी कागदपत्र आवश्यक असणार आहेत। अनाथ आरक्षण असेल, दिव्यांग आरक्षण असेल, माजी सैनिक असेल, याबाबत सगळी डिटेल त्या ठिकाणी दिलेली आहे। तर आपण डायरेक्ट जाऊ, क्वालिफिकेशन काय काय मागितलेलं आहे 7 नंबर पेजला त्या ठिकाणी क्वालिफिकेशन तुम्हाला दिसत आहे। शैक्षणिक अर्हता, जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्ध 30/12/2023 रोजी उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्ण करणे आवश्यक आहे। महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील दिनांक 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। बेसिक क्वालिफिकेशन आहे SSC आणि त्याचबरोबर तुम्हाला मराठीचं भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे। म्हणजे कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा ज्या आहेत त्यामध्ये पास असणे म्हणजे 10वी पास असणे आवश्यक आहे। बाकी इतर शैक्षणिक अर्हता आहे, त्याचबरोबर इतर वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे आणि बाकी डिटेल त्यामध्ये दिलेली आहे। तर ॲड जी आहे ती व्यवस्थितरित्या वाचून घ्या, प्रत्येक ॲडमध्ये डिटेल माहिती असते। आता यामध्ये परीक्षेचं स्वरूपसुद्धा दिलेलं आहे। गट ड मध्ये मराठी इंग्रजी सामान्यात बौद्धिक चाचणी असे एकूण 200 मार्कांची परीक्षा जी सीबीटी बेस्ड असणार आहे ती तुम्हाला द्यावी लागणार आहे। आता डायरेक्ट वेबसाईटला जाऊन बघू इतर माहिती जी दिलेली आहे। तर जीएमसीच्या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला ही ॲड मिळणार आहे डाउनलोड करायला। इथे जो स्क्रोल होत आहे तर यामध्ये मोर इन्फॉर्मेशनमध्ये रिक्रुटमेंट फॉर 680 पोस्ट ऑफ ग्रुप डी असं म्हटलं आहे, यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला वेबसाईटवर पूर्ण जाहिरात या ठिकाणी मिळणार आहे। आता या जाहिरातीमध्ये तुम्हाला परीक्षेची डिटेलसुद्धा दिलेली आहे, इतर माहितीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आणि लाईव्ह URL हे जे दिले आहे तर ॲप्लिकेशनसाठी इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। पदावरची जाहिरातसुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि त्याबद्दल कोणकोणते अभ्यास करावा लागणार आहे याची सुद्धा डिटेल या जाहिरातीमध्ये दिली आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच अँड बेस्ट ऑफ लक।